आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू। आतापर्यंत 1,22,233 मतदारांची नोंदणी, तर 30 डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार। बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी महिलांनी अनोखी शक्कल लढवली। यासाठी महिलांनी गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टा बनवलाय। बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं, ही कल्पना डोक्यात ठेवून महिलांनी ही अनोखी शक्कल लढवली। पुण्याच्या शिरूरमध्ये कावळ पिंपरी या गावामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ, तर गावकऱ्यांकडून पिंजरे लावण्याची मागणी। वन विभागानं रेस्क्यू टीम या ठिकाणी गावात तयार करण्याचंही आवाहन। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, तर थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षिसं। जवळपास 2,500 बैलगाडा यामध्ये सहभागी। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून लादलेली वसुलीची अट आता रद्द। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी थेट अनुदान मिळणार। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांची माहिती। एअर इंडिया एक्सप्रेसची 1 डिसेंबरपासून नागपूर बंगळुरू उड्डाण सेवा। एअर इंडिया एक्सप्रेसच्या नेटवर्कमध्ये नागपूरचाही समावेश। कोकण रेल्वेवर रोल ऑन रोल ऑफ सेवा सुरू, तर सेवेद्वारे जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार। रोरो सेवेच्या वॅगनची वाहन क्षमता ही 50 टनांवरून 57 टन करण्यात आली आहे। पालघरमधील 8 मच्छीमारांचा चुकून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश। पाक सुरक्षा दलानं मच्छीमारांना ताब्यात घेतलं, मात्र मच्छीमार लवकरच भारतात परत येतील, अशी नितेश राणेंनी माहिती दिली आहे। नोकरी बदलल्यानंतर पीएफसाठी फॉर्म भरण्याची किंवा ईपीएफ ट्रान्सफर होण्याची वाट पाहावी लागणार नाही। ईपीएफओ कडून आता नवीन ऑटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टीम लागू होणार। आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। अटल सेतू कामासाठी अंशतः बंद। अटल सेतूवरील रस्त्याच्या मजबूतीकरणाच्या कामाला सुरुवात, तर नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही भागांचं मजबूतीकरणही सुरू। मुंबईमध्ये तापमानाचा पारा घसरला। पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा जाणवायला सुरुवात। गेल्या काही आठवड्यातील वातावरणीय बदलांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना यामुळे दिलासा। पश्चिम रेल्वेवर फुकटे प्रवासी वाढले, तर 7 महिन्यांमध्ये 121.67 कोटी रुपये दंड वसूल। गर्दीचा फायदा घेत बहुतांश प्रवाशांचा विना तिकीट प्रवास। दंड वसुली गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये तब्बल 51% अधिक। उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या दिशेने राज्य परिवहन महामंडळाचं मोठं पाऊल। एसटी महामंडळ 250 पेक्षा जास्त जागांवर व्यावसायिक तत्वावर पंप सुरू करणार। पेट्रोल, डिझेल, सीएनजी, इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटसह रिटेल फ्युएलचा पंप यामध्ये असण्याची माहिती। मिळकत कर भरताना पुणेकरांना मोठी सूट मिळणार। 75% सूट देणारी महापालिकेची अभय योजना। जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी 75% सूट मिळणार। पालिकेकडून 6 महिन्यांमध्ये तब्बल 584 टन घातक कचरा संकलित। सॅनिटरी वेस्ट आणि विशेष काळजी योग्य कचऱ्याचं मागील 6 महिन्यांपासून संकलन। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 डिसेंबरपासून पुणे ते अबुधाबी ही विमानसेवा सुरू होणार। एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीकडून घोषणा। पुणे विमानतळावरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी विमान उड्डाणं होणार। पुण्यातील दिव्यांग बांधवांसाठी अजित पवारांनी विशेष सायकल मिळवून दिली आहे। राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमात महावीर मुथा या बांधवाला सायकल वाटप। भिवंडीमधील विद्यार्थिनीला नीट परीक्षेतील गोंधळाचा फटका। 2 निकालपत्रांमुळे विद्यार्थिनीसह पालकही चिंताग्रस्त।